काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत, पण हिंदुत्वावर तडजोड नाही। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता, एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता। ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येईल। पण माहिती असताना ही वेगळी भूमिका घेतली जाते। मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो, मी एक आमदार म्हणून नाही, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे। मी माझ्या धर्माचं काम करतोय। आज माझी धर्मावर आमच्या धर्माला आव्हान दिलं जात आहे। धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीचा विटंबना केली जाते, दगडी मारली जात आहेत, म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो, एवढाच विषय। भाजप नेते अजय आरपत यांनी सांगितले की नितीश राणे यांनी मला शब्द दिला, आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढे मस्जिद असेल किंवा मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काय बोलणार। हो, मी तेव्हाही काय बोललो नव्हतो, म्हणून माझी अपेक्षा आहे अजित आरपत जी आमच्या पक्षाचे आहेत, माझा आणि त्यांच्या सागरला एकच बॉस बसतो, म्हणून आमच्या एक विचाराचे असल्या आणि त्यांच्या शाबीर शेख बरोबर माझ्या वडिलांचे फार जुने संबंध आहेत, म्हणून जसं मोहम्मद पैगंबराबद्दल मी काय बोलू नये अशी त्याची अपेक्षा आहे, तसंच जेव्हा ईदच्या काल गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडी मारली तेव्हा हाजी आरपतनी पण पुढे येऊन निषेध करायला हवा, एवढं मित्र म्हणून मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो। महायुती भाजप आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत 160 जागा लढवणार आहे। तुम्ही एका छोट्याशा कार्यकर्त्याला मोठा प्रश्न विचारू नका। तुम्ही सर्वधर्म समभाव या गोष्टीला आहे तो विरोध केलेला आहे, तर का हा विरोध वाटतोय तुम्हाला? कारण का हिंदू म्हणून आमच्या सणासुदीच्या वेळी दगडी मारली जातात, आमच्या मिरवणुका आम्ही काढू शकत नाही, पण जेव्हा ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात तेव्हा आम्हाला गंगा जमुना तहवीज शिकवली जाते, तेव्हा आम्हाला भाईचारा शिकवला जातो। अगर हिंदू म्हणून आम्ही त्यांच्या मिरवणुकीवर वाकड्या नजरेने पाहत नाही तर माझी साधी सरळ एवढीच अपेक्षा आहे, सर्व धर्म समभावच अगर असेल तर जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच नियम हिंदू धर्माला पण लागावा, एवढी साधी सोपी अपेक्षा आहे। कुठे तुम्हाला हे हिंदू सकल मोर्चे दिसणार नाहीत, कुठे तुम्हाला निषेध मोर्चे दिसणार नाही, कुठे तुम्हाला नितेश राणे किंवा रामगिरी महाराजांसारखे वक्तव्य दिसणार नाही। ज्या दिवशी जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच नियम हिंदूला लागेल, प्रश्न सुटतोय। मतांच्यासाठी तुम्हाला दंगली घडवायची असं विरोधकांच्याकडून आरोप आहे। हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगल घडवणं नाही, हिंदूंचा हक्क मागणं म्हणजे दंगल घडवणं नाही। माझं सर्व सोपं म्हणणं आहे परत, ज्या दिवशी हिंदूंच्या सणासुदीवर एक पण चप्पल फिरकवली जाणार नाही, एक पण दगड मारला जाणार नाही, त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही सकल हिंदू समाजाचे मोर्चेच दिसणार नाही। आज आम्ही हिंदूंच्या अधिकारासाठी भांडतोय आणि हिंदूंना होणारे आव्हान आम्ही थांबवायला सांगतोय। अगर ते थांबवणं, हिंदूंचा हक्क मोजणं म्हणजे दंगल भडकवणं असेल तर आम्ही आहोत हिंदूंचे गब्बर, आम्ही कुठे नाही बोललोय। राजू शेट्टी यांनी सांगितले जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येत आहेत, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तन होण्याची। आता मला त्यांच्याकडे काय माहिती आहे राजू शेट्टींकडे आम्हाला माहित नाही। संजीव पांडे काँग्रेसमध्ये आज गेलेले कोण? संजीव पांडे। हो, पण तो मुळामध्ये त्यांच्याच तुकड्यावर जगणारा कुत्रा होता, ते काही नवीन नाही आहे त्याच्यामध्ये। त्यांनी महाविकास आघाडीच्या टायमाला त्यांनी मातोश्रीमध्ये फक्त भांडी घासायचंच राहिलेलं, बाकी सगळं झालेलं। म्हणजे तो आज अगर काँग्रेसमध्ये जात असेल तर नवीन नाही, पहिलंच काँग्रेसचा किंवा उभाटाचा झेंडा किंवा अंतर्वस्त्र घातलं असतं ना तर एवढा वेळ थांबायची गरज नव्हती। विशाळगडाचा मुद्दा या सभेमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळाला। सरकारने सांगितलं होतं की सप्टेंबर नंतर पुन्हा इथे अतिक्रमण काढायला आम्ही सुरुवात करू, कारण ते सगळं कोर्ट प्रकरण सप्टेंबरला 11 दिवस बाकी आहेत, सप्टेंबरला 11 दिवस बाकी आहेत। आम्ही काय आमच्या विशालगडला मुक्त केल्याशिवाय तिथे असलेलं एक पण हिरवा झेंडा आम्ही काय तिथे ठेवणार नाही, म्हणून 11 दिवस वाट पहा, नाहीतर ऑक्टोबरमध्ये आम्ही कारसेवा करण्यासाठी तयार आहोत।